थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज काय करणार आहोत। तर आज आपण बनवत आहोत मशरूम। ही आमच्याकडे याला येरुसात्या म्हणतात। ही बांबूच्या झाडाच्या खाली लागतात, बांबूच्या झाडाच्या जवळ। तर याला येरुसात्या आमच्या साईडला म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तर प्लीज कमेंट करून सांगा। याची आपण फुलं झाडून वगैरे माती असते तर त्याला स्वच्छ करून याच्या पाकड्या आपण मोकळ्या करून घेऊया। आणि याची जे देठं राहतात ते शिजत नाही म्हणून आपण याला बनवणार नाही। याला पण वाळवून याचा पावडर करून याची पण भाजी करण्यात येते, ते पण खूप टेस्टी वाटते। तर आपण चला सुरुवात करूया। आधी मशरूम आहेत ती 4 पाण्याने धुवून स्वच्छ करून ठेवून द्यायचे, माती वगैरे असते तर। आता आपण बेसिक मसाल्याने ही भाजी फोडणी करत आहोत। तर सुरुवातीला मी 2 चमचे तेल घातल्या, 2 तमालपत्र आणि 1 चमचा जिरे घातल्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या। हिरव्या मिरच्याची चव खूप छान येते याच्यामध्ये, तर आवर्जून घाला। आणि थोडा फ्राय करून घेते। छान फ्राय झालेली आहे। आता याच्यामध्ये मी 2 छोटे आकाराचे कांदे घेतलेले आहे, बारीक काप करून। ते पण आपण छान फ्राय करून घेऊया। छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आलं लसूण ठेचून घालत आहे मी, आलं लसूणची पेस्ट। तर हे पण याचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला याला छान फ्राय करून घ्यायचा आहे। फ्राय झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत हळद आणि तिखट। तर याच्यामध्ये कमी मसाले पडतात, तिखटचा मसाला मी थोडासा जास्त घालत आहे कारण की स्पायसी भाजी बनवत आहे। तर याला पण छान फ्राय करून झाला। याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत मी, तर ते बारीक बारीक काप करून घालायचे। आणि याच्यामध्ये प्युरे नका घालू, प्युरे घातल्यावर तेवढी चव छान नाही वाटत, कापच छान वाटते। याला आपण पूर्ण मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यावर थोडंसं मी पाणी घालत आहे। यांना पण छान मिक्स करून झाल्यावर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे मी। आपल्याला टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत याला हलवत राहायचं आहे। परत याच्यामध्ये मी घालते गोडा मसाला। आमच्याकडे गोडा मसाला खूप फेमस आहे। याच्या भाजी एकदम टेस्टी वाटते आणि चव खूप छान वाढते। आणि जे आपल्याला फुलं धुवून ठेवलेले होते तर त्यांना मी याच्यात घालते। यांना पूर्ण मिक्स करून घेऊया। याच्यात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, पाणी न घालताना ही भाजी बनवायची आहे। तर याच्यामध्येच एवढा मॉइश्चर असते की भाजी एकदम याला पाणी सुटेल आणि एकदम लुसलुशीत भाजी होऊन जाते ना, खायला एवढी भन्नाट वाटते की तुम्ही एकदा बनवाल आणि पुन्हा पुन्हा बनवाल। पण ही भाजी फक्त सीझनेबल राहते आणि पावसाळ्यातच येते। बघा एकदम पाणी सुटलेलं आहे आणि व्यवस्थित शिजल्यावर आपण वरून कोथिंबीर टाकून सर्व करणार आहोत। तर ही फक्त पावसाळ्यामध्ये 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत राहते ही भाजी। आणि बांबूच्याच झाडाच्या खाली असते, तर बांबूचा टेस्ट याच्यामध्ये असते, खूप टेस्टी वाटते ही भाजी। तुमच्याकडे कोणती भाजी म्हणतात तर प्लीज कमेंटमध्ये सांगाल मला। आमच्याकडे हिला येरुसात्या म्हणतात किंवा जंगल मशरूम सुद्धा म्हणतात। तर आपली तयार आहे ही मशरूमची भाजी। तर नक्की ट्राय करून पहा आणि केल्यावर पुन्हा काल याची गॅरंटी। तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।